आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मग ते टप्प्यात कार्यक्रम तिथून आला का? प्रचंड फेमस आहे ते वाक्य. म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये पण असं जातात, असं कोणी कोणाला केलं की म्हणतात टप्प्यात कार्यक्रम झालाय. काय की आपल्या रेंज मध्ये आला पाहिजे ना. आपण निर्णय घेतल्यावर त्याचा त्याच्यावर परिणाम होईल तर तो टप्पा आला म्हणायचा. काही लोक टप्प्यात येतात, टप्प्यात नाही आले की थोडस वेळ लागतो काही गोष्टी वाट बघायची वेळ. पण पृथ्वी गोल आहे, प्रत्येकाचा टर्न येतोच. लोकसभेला काय झालं? म्हणजे विशाल पाटलांच्या नावाला खरंच तुमचा विरोध होता, खूप चर्चा होती की चंद्रहार पाटलांचा प्रवेश तुम्ही केलात वगैरे. चंद्रहार पाटलांची माझी कधीही त्या काळात भेट झाली नाही. त्यांना शिवसेनेने तिकीट दिलं. ते का दिलं तर काँग्रेस पक्षाने छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरचं तिकीट डिक्लेअर केलं. कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे असं शिवसेनेचं मत होतं. त्यामुळे शिवसेनेची दोन्ही जागा कोल्हापूर आणि हातकणंगले ह्या शिवसेना लढणार असं ठरलेलं होतं. कारण का तर त्यांचे तिथं पूर्वी खासदार निवडून आलेले सदाशिवराव मंडलिक साहेबांचे चिरंजीव आणि इकडं धैर्यशील माने, त्यामुळे त्या सिटिंग आहेत त्या आम्हालाच मिळाल्या पाहिजेत जरी हे दोन्ही पक्ष सोडून गेले तर, असं शिवसेनेचा दावा होता. त्यात छत्रपती शाहू महाराज यांनी काँग्रेसकडून उभं राहायचं प्रिफर केलं. त्यातून मग आमची पश्चिम महाराष्ट्रात एकही जागा मिळणार नाही आम्हाला, मग आम्हाला प्रचार करायलाच कुठं तुम्ही ठेवत नाही, मग आम्हाला आता काँग्रेसनं ती जागा घेतली तर आम्हाला काँग्रेसची जागा द्या. म्हणून त्यांनी सांगलीला जाऊन उमेदवारी घोषित केली. ते जायच्या आधी पवार साहेबांच्या घरी संजय राऊत आणि काँग्रेसचे सगळे आणि आम्ही त्यांना विनंती करायचं बरंच काम केलं. पण त्यांनी सांगितलं की ती जागा तुम्ही घेतली तर आम्ही आता ही जागा घेणार. त्यामुळं थोडी अडचण झाली आणि त्यांनी जे उमेदवार आहेत पैलवान त्यांना चंद्रहार पाटील त्यांना उमेदवारी जाहीर केली. आता शेवटी मी महाराष्ट्रात 10 जागा लोकसभेला उभ्या केलेल्या, मला 10 जणांची काळजी होती. मग शेवटी उद्धवजींनी मला सांगितलेलं की जयंतराव तुम्ही काय करताय हे आम्हाला बघायचंय. माझ्यावर बंधनच आलेली, त्यामुळे मी चंद्रहार पाटलांचा प्रचार करण्याशिवाय दुसरा मला ऑप्शन, आणि आघाडी आहे ना, आघाडीचं कर्तव्य पण होतं, त्यामुळे मला त्यांचं काम करावं लागलं. पण महाराष्ट्रात 10 ठिकाणी आम्हाला शिवसेनेनं आणि काँग्रेसनं सर्व ठिकाणी सहकार्य केलं. त्यातले आमचे 8 निवडून आले, 9वी पण आली असती चिन्हामुळे. थोडक्यात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.